नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर 15 मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव। हो मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर 15 मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर 15 मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर 15 मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी, सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती, या सर्वांचा परिणाम आता 15 मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कसा होणार आणि या परिणामामुळे अखेर 15 मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव, या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर। लक्षात घ्या मित्रांनो, प्रथम बघा आंतरराष्ट्रीय बाजार। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही 2 ते 3 दिवसांपूर्वी आपल्याला $11.5 प्रति बुशेलच्या आसपास दिसत होती। याच्यामध्ये मागच्या 48 ते 72 तासामध्ये सुधारणा होऊन सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला प्रचंड तेजी दाखवत $11.80 प्रति बुशेलच्या वर येताना दिसत आहे। जाणकारांच्या मते 15 मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये याचा परिणाम होणार, कारण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा 15 मे पर्यंत आपल्याला $12.5 दिशेने आगेकूच करताना दिसेल, पण 100% सोयाबीनचे भाव पातळी $12 प्रति बुशेल्स पार होणार आहे। आता याच्यामुळे काय होणार की ही आहे इंटरनॅशनल कमोडिटी, याच्यामुळे देशामध्ये सोयाबीनचा भाव सुधारणार। शिवाय 15 मे पर्यंत देशामध्ये सोयाबीनची विक्रीही कमी होत जाणार, याचाही तुम्हाला सकारात्मक परिणाम सोयाबीनच्या भावावरती दिसणार। यामुळे देशामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार। या परिस्थितीमध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी 15 मे पर्यंत आपल्याला सध्याचा जो भाव 4,200-4,500 दरम्यान आहे, याच्यामध्ये सुधारणा होऊन कमीत कमी 100 ते अधिकतम $200 तेजी दिसू शकते। आणि 15 मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची भाव पातळी 4,300 ते 4,700 दरम्यान दिसली तर आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे। मग विक्रीचा विचार करत असाल तर 4,600चा भाव तर हमखास मिळणार। इथं 50% सोयाबीनची विक्री करा, उर्वरित 50% सोयाबीन
4,800च्या भावावर विक्री करा, ज्यामुळे होईल आपला 100% या ठिकाणी फायदा। तर मग मित्रांनो, आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार, सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य हस्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि हस्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।